काय म्हणता मित्रांनो, 2 दिवस आपण जातोय बाहेर गावी कॉलेजकडून. त्यासाठी आपण आलो होतो कॉलेजला, कारण सगळं जायचं होतं. निखिल येत नव्हता आणि अजय येत नव्हता. त्यांनी आपल्याला ड्रॉप केलं. दीपकही आला होता, टाइमही झाला होता, बसही रेडी होती. सगळी मंडळी बसली बघा बसमध्ये. विपुल सरांच्या आणि सुप्रीमच्या निरीक्षणात आमच्या प्रवासाला झाली बघा सुरुवात. तर प्रवास म्हणजे मित्रांसोबत म्हणजे दंगा मस्ती होणार. दंगा मस्ती करत, वातावरण एन्जॉय करत आम्ही घेतला एक ब्रेक बघा. सगळेजण हलके झाले. प्रवास पुन्हा सुरू झाला. साईडला गेलं पिकअप आणि आम्ही येऊन पोहोचलो बघा आमच्या लोकेशनवर. सगळी मंडळी उतरली. आधी जाण्याआधी म्हणलं आधी पेटपूजा करू. साईनं थोडं ज्ञान दिलं. मस्तपैकी दाबून मिसळ आणली. आम्ही आलोत बघा वलोरकर हॉस्पिटलला, म्हणजेच डेअर वनला. MUHS ना स्पोर्ट्सचं आयोजन केलेलं आहे 2 दिवसासाठी, म्हणजेच आमची युनिव्हर्सिटी आहे. हो, त्यांच्याकडून आम्हाला हा हॉल भेटला होता. यामध्ये 2 कॉलेज मिक्स होते. काय आता दंगा मस्ती फुल ऑन होणार म्हणलं. पोरं फ्रेश वगैरे होऊन तयार झाली. त्यात मी पण मस्ती कॉलेजचा टी-शर्ट टाकला आणि आधी फोन दिला दीपककडे सगळ्यांनी. म्हणलं हरू नये कोणाचे फोन. आणि आम्ही सर आलो बाहेर. काय सुप्रिया मॅम आणि विपुल सरांनी पण टी-शर्ट टाकले कॉलेजचे. आता बसतो, कारण रजिस्ट्रेशन करायचं होतं कॉलेजचं आधी आपल्या इथं. सगळी मंडळी एकत्र आली. त्यांची ID कार्ड वगैरे घेऊन मी विपुल सरांसोबत आलो बाहेर बघा रजिस्ट्रेशनसाठी. बाहेरून बघतो का नवनिर्माणची सगळी पब्लिक आली होती. आनंदा, रोहित, सगळेच गन्नू, सिद्धू वगैरे सगळे आले होते आपले. इकडं साईडला जेट, ओरिजिनल जेट आहे हा तो बाबा. आता आम्ही सगळे आलो बघा हॉलमध्ये. इथं आलेल्या यांची मस्ती सुरूच झाली बघा. इथं आम्ही जमलोत बघा, कारण प्रोग्राम आहे, त्यांचं पूजन करणं पाहिजे. कारण कोणताही प्रोग्राम होण्याच्या आधी पूजन केलं तर कसं एकदम सगळे कामं सक्सेस होतात आणि सगळं आरामात होतं. आम्ही निघालो बघा सरळ कबड्डीच्या ग्राउंडवर, कारण पहिला गेम होता कबड्डीचा. आता सगळे टीम A1 होते बघा सगळ्यांचे. इथं सगळे रूल्स वगैरे सांगितले, कधी किती मिनिटाचा गेम आहे वगैरे. आता मंडळी घेतली आपली वॉर्मअप करून घ्यायला. म्हणलं सोडायचंच नाही म्हणले. लागला टॉस उधळला. साईडच्या टीमने टॉस जिंकला. आता मंडळी एकदम कडक खेळत होती. आता गेम झाला आहे चांगला, पण पहिला डाव आपण हारलो. आता हा गेम वगैरे खेळून आम्ही सहन निघालो बघा पेटपूजा करायला, कारण ते गरजेचं असतं. समोरच्या गेममध्ये कसं एनर्जी राहिली पाहिजे ना, म्हणूनच आधी पेटपूजा करणं गरजेचं आहे. आता जेवण वगैरे घेतो आणि पुढे खूप मस्त धमाल करणार होतो आपण. मला फॉलो करून घ्या. तोपर्यंत बाय.